माझी मुलगी चिखल खेळत आहे आणि मला त्याचं खूप कौतुक आहे, कारण टीव्ही आणि मोबाईल सोडून काही जरी केलं तरी मला त्याचं कौतुकच वाटतंय. हाय, मी रेश्मा स्वागत करते तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. हा सगळा प्रसारा बघून मला टेन्शन कमी आणि शरारत मालिकेतली अशी चुटकी वाजवली की सगळं चकाचक होतं, ती आयडियाच आठवते. चला, असं होणं साहजिक आहे, कारण आपण त्यावेळी ही सिरियल खूप मनापासून पाहायचो. कोणी कोणी या सिरियल पाहिलेलं आहेत मला कमेंट करून सांगा. 2 ते 3 दिवसावर पाडवा आलेला आहे आणि घरातली स्वच्छता करणं सगळं बाकी आहे. माझं कसं होतं, लातूरवरून आलं की सासरची स्वच्छता थोडी थोडी तरी करावीच लागते बरं का. आणि सणासुदीच्या दिवसात घर स्वच्छ असेल तरच सण सेलिब्रेट करायलाही मज्जा येते. तुमची कुठपर्यंत आलेली आहे तयारी तेही सांगा. रिधिरा लहान असल्यामुळे थोडं थोडं करतच काम करावं लागतं. एकदम काही फार काम होत नाही. 4 दिवसाचं काम 8 दिवस म्हणलं तरी करावं लागतं. तसं सासूबाई खूप वेळ तिला सांभाळतात, करतात, पण ती पण काही जास्त राहत नाही. त्यामुळे जसं जमेल तसं थोडं थोडं मी करायला घेते. गावाकडं आलं की तिला घ्यायचं की काम करायचं हे कन्फ्युजन थोडंसं दूर होतं, कारण सासूबाई तिला घेतले की मग मी पटपट काम आवरून घेते, कारण तिच्याकडे फारसं लक्ष द्यायची गरज पडत नाही. नाहीतर लातूरला असलं की तिलाही बघा, कामही करा, मग जास्त कन्फ्युजन होऊन जातं अजून. चला, असं सगळे डबे वगैरे काढले, छान घासून घेतले आणि उन्हात मस्त कोरडे होण्यासाठी ठेवून दिले. आता इंद्राणीची ही गाडी चालवण्याची स्टाईल वेगळीच होती काहीतरी, म्हणलं तुमच्यासोबत ही शेअर करावी. आणि त्यानंतर गावाकडे आलं की हे सुख पण अनुभवायला मिळतं बरं का. 4 चौघी येतात, मस्त गप्पा मारतात, हिचं तिचं कौतुक चालू असतं. तुमच्याकडे होते का असं, मला नक्की सांगा. आणि खरंच ह्या गोष्टींमध्येही आनंद असतो, हे शहरात राहणाऱ्या मुलींनाच कळू शकतं. त्या कोणाला आवडतं, कोणाला आवडत नाही. आणि हिचं आपलं मस्त सगळ्यांकडून लाड करून घ्यायचं कौतुक चालू होतं. चला, मीही एक नवीन यूट्यूबर आहे, प्रयत्न करते व्लॉग बनवायचे. तुम्ही सपोर्ट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला शेअर करा आणि असं सपोर्ट करत राहा. तुमच्या सपोर्टशिवाय आम्ही पुढे जाऊ